जय जय रघुवीर समर्थ। सुखा सारिके पूर्ण वैराग्य जाते, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। रवि वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। आज शनिवार दिनांक 2 मार्च। मित्रांनो, सध्या माघ महिना चालू आहे आणि आज जो आहे तिथी माघ वद्य सप्तमी म्हणजे गजानन महाराजांचा प्रकट दिवस आहे आणि 2 दिवसांनी माघ वद्य नवमी अर्थात समर्थ रामदासांचा निर्वाण दिवस। तर आजचा विषय आपण त्यांच्या चरित्रावरच थोडं बहुत चिंतन करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये जी संतांची मांदियाळी आहे त्यामध्ये समर्थ रामदास यांचं स्थान एक अग्रणी स्थान आहे, शीर्षस्थानी आहेत असं म्हणायला हरकत नाही। संत म्हणजे कोण? संत त्यांना म्हणतात ज्यांना ईश्वराचे साक्षात्कार झाले आहे, देवाचे साक्षात्कार झाले आहे ते संत। ते संतही असतात, साधू संत, साधू महात्मा असे सर्व लोक ज्यांना ईश्वराचे साक्षात्कार झालेले आहे। समर्थ रामदास स्वामी यांना पण ईश्वराचे साक्षात्कार झाले म्हणजे रामाचे साक्षात्कार झाले आहे असे ते संत आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण आज थोडं बोलणार आहोत। वर्ष 1608 महाराष्ट्रातील जांब गावामध्ये एक देदीप्यमान सूर उगवला। ती तिथी होती माघ शुद्ध नवमी आणि त्या जांब गावी ज्या घराण्यात हे सूर्य उगवला आलं ते होते ठोसर घराणे। सूर्याजी पंत ठोसर आणि सौ राणूबाई ठोसर या दंपतीस हे भाग्य लाभले। नाव होतं नारायण। नारायण जेव्हा 7-8 वर्षाचा होता त्यावेळी त्याच्या वडिलांचे निधन झाले, ते वारले। त्यानंतर नारायण अंतर्मुख झाला। त्याला एक चळवळ मनामध्ये झाली, तळमळ ईश्वराबद्दल, ईश्वराचे दर्शन झाले पाहिजे आणि तसे घडलेही की पुढल्याच वर्षी दुसऱ्या वर्षीच त्याला श्री रामाचे दर्शन झाले। रामाने त्याला अनुग्रह दिला आणि 13 अक्षरी जो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र पण दिला। आणखीन विशेष म्हणजे रामदास नावसुद्धा रामानेच नारायणाला दिलं। हा मुलगा आईच्या इच्छेखातीर 12 वर्षाचा असताना विवाह पोहल्यावर उभा राहिला। विवाह करायचं त्याची इच्छा नव्हती, कारण त्याचा जो मनामध्ये तळमळ होती ती वेगळी होती। आई खूप मागे लागली लग्नाकरता, तो आईच्या म्हणण्याकरता लग्नाकरता तयार झाला आणि लग्नाचं विवाह मंडपातून जेव्हा गुरुजी मंगलाष्टक म्हणत होते आणि सावधान शब्द ऐकला आणि हा नारायण त्याच क्षणी बोहल्यावरून पळाला। वेळ होती गोरज मुहूर्ताची, संध्याकाळची वेळ होती, कृष्ण पक्ष चालू होता, सर्वत्र अंधार होता त्यावेळेस आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन नारायण तिथून पळाला तर थेट गोदावरी, नाशिकजवळ गोदावरी येथे टाकळी एक ग्राम आहे त्या ग्रामी गेला आणि तिथे राहून 12 वर्ष घोर तपस्या केली, अनुष्ठान केले, उपासना केली रामाची। कारण नारायणाला माहिती होतं की रामाशिवाय गत्यंतर नाही आणि रामाची उपासना त्यासाठी फार आवश्यक आहे। आणि अशा प्रकारे 12 वर्ष त्याने तिथे जी घोर तपस्या केली, एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली त्यांच्यामध्ये आणि त्या 12 वर्षाच्या काळामध्ये समर्थांना म्हणजे नारायणाला हनुमंत दर्शन झालं आणि हनुमान जे आहेत हनुमंत हे
त्यांचे मार्गदर्शक बनले आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. पुढे 12 वर्ष तपस्या झाल्यानंतर समर्थ भारत भ्रमणाकरता निघाले. त्यावेळेस त्यांचं वय 24 वर्षाचं वय होते आणि 12 वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं. असो, समर्थांचं शरीर जे होतं फार बळकट शरीर होतं. आणखीन 1200 सूर्यनमस्कार ते नित्य घालायचे रोज. बळकट शरीर, कसदार आणि उंची मध्यम होती. अंगकांती त्यांची फार सुंदर होती. मोठे कपाळ होते, त्या कपाळावर टेंगूळ होतं. डोळे पाणीदार होते, नाक सरळ आणि आवाज खणखणीत होता पण मृदू होता, गोड होता. चेहरा सौम्य. त्यांची राहणी म्हणजे ते जेव्हा एकांतात राहायचे बहुतेक तेव्हा लंगोटी लावायचे, मेखला आणि पायात पादुका असायच्या. त्यांची लांब दाढी होती, जटाभार होता, गळ्यात जपमाळ होती, हातात कुबडी, काखेला झोळी आणि जरी किनारीची कफनी असं ते त्यांचा जास्त करून पेहराव राहायचा. पण ते समाजात जेव्हा यायचे तेव्हा ते थोडे वेगळे वस्त्र नेसायचे, पण त्यांचे सगळे ते जे होते संन्यासी रूपाचेच वस्त्र होते. ते स्नान करायचे गार पाण्याने. त्यांना गार पाण्याची फार आवड होती आणि त्यांना काही तसं होत नसे. आणि ते आयुष्याच्या शेवटी विडा पण खाऊ लागले होते, कारण त्यांना कफाचा त्रास सुरू झाला. समर्थ निसर्गप्रेमी होते. त्यांना निसर्ग खूप आवडायचा आणि विशेष करून गिरीकंदर, पहाड, पर्वत वगैरे आणि एकांत ठिकाणी जाऊन त्या पर्वतामध्ये एखादी गुफा असेल, त्या गुफात ते राहणं त्यांना आवडत असेल. आणि चालणं अत्यंत जलद. पर्वत चढणं म्हणजे एक त्यांच्याकरता एक खेळ होता. असे चढत जात होते. अशा प्रकारे त्यांना घोड्याची पण घोडसवारीची पण खूप आवड होती. आणखीन घोडे ओळखण्याची त्यांची फार म्हणजे हुशार होते. त्यामुळे प्रवीण, कोण घोडा कसा आहे हे त्यांना माहीत होतं. अशा प्रकारे ते घोडसवारी करायचे. पाण्यामध्ये पोहण्यामध्ये फार हुशार होते. अशा प्रकारे त्यांची शरीरदृष्टी आणि स्वभाव. समर्थांनी जे काही सांगितले आहे ते त्यांनी आधी अनुभवले आणि मग सांगितले. आणि लोकसंग्रह केला. पीडित समाजच्या काळाचा जो होता त्या समाजाला त्यांनी एकत्र केली. त्यांची जे आवड होती एकांतात राहण्याची, ते आवडसुद्धा त्यांनी बाजूला केली आणि समाजाच्या उद्धारासाठी, समाज जो पीडित होता त्याच्या कल्याणासाठी त्यांनी समाज संघटन केले. समाजाला एक नवजीवन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आणीबाणीचा काळासारखा होता. मोगलांचा अत्याचार होतं. सर्वत्र भय, चिंता, दारिद्र्य, अस्थिरता सगळं काही होतं. त्यासाठी त्यांनी लोकसंग्रह केला. जनतेत ते मिसळले. अशा प्रकारे त्यांनी आपलं कार्य, जेव्हा त्यांची 12 वर्षाची तीर्थयात्रा संपली, भारत भ्रमण संपलं, तेव्हा दक्षिण भारतमध्ये कृष्णाकाठी आले आणि तिथे त्यांनी आपली कर्मभूमी करून त्यांनी काम केलं. समर्थांनी संत साहित्य पण, वाङ्मय साहित्य पण त्यांचं खूप आहे. त्यांनी खूप ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये विशेष करून त्यांचे जे ग्रंथ आहेत, 21 समासी, करुणाष्टके, मनातले श्लोक, आत्माराम, चतुर्थमान, पंचमान, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान. त्यांनी रामायणातले सुंदरकांड आणि युद्धकांड हे पण लिहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आरत्या, देवांच्या आरत्या व पदे, त्याहूनही विशेष ग्रंथ त्यांचा जो आहे तो आहे दासबोध. दासबोध हा ग्रंथ जो आहे हा खरं म्हणजे सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आज 400 वर्षे झाले आहेत तरीसुद्धा हा दासबोध जो आहे घरोघरी सर्वांच्या मनामध्ये रमलेला आहे आणि लोक त्याचा अभ्यास करतात, समर्थांचा, दासबोधाचा. या दासबोधामध्ये काय आहे विशेष? सर्व काही आहे. याच्यामध्ये काय नाही आहे हा प्रश्न पडतो. या व्यवहारात ज्या ज्या गोष्टी पाहिजे असत्या त्या सर्व काही दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलेले आहे. हा एक ओवीबद्ध ग्रंथ आहे. 20 दशक, 200 समास आणि
7,751 या ओव्या आहेत. ओव्या अगदी सोप्या आहेत, साध्या आहेत. आणि शके 1603 मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या त्यांच्या निर्वाणाच्या 2 महिने अगोदर हा ग्रंथ पूर्ण झाला, जो आज आपल्या समोर आहे. समर्थांचे हे दासबोधाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, दासबोधा ते हे 20 दशक 200 समास साधकाने स्वस्थपणे वाचावे. समर्थांना रामनामाचा छंद लहानपणापासून एकांत व चिंतन. एकांतात एकदा ते बसले होते घरी, वय होतं 7 वर्षाचं. आणखीन खेळता खेळता कुठेतरी खोलीमध्ये अडगळीच्या खोलीत गेला आणि अंधाराच्या वेळेस एकांत जाऊन बसून गेला. आई शोधते, नारायण कुठे गेला. शोधता शोधता आईला तो मुलगा अडगळीत खोलीमध्ये बसलेला दिसला अंधारात. आई विचारते, बाळ येथे तू काय करतो? नारायणचं उत्तर आहे, आई चिंता करतो मी विश्वाची. वयाच्या 7व्या वर्षी हा मुलगा विश्वाची चिंता करू लागला. किती विलक्षण चरित्र आहे समर्थांचं. आणि ही आयुष्यभर चिंता त्यांनी केली, मनाशी ठरवले. आणि ही चिंता जी आहे ती कार्यवाहीत आणायची असेल तर प्रपंच उपयोगाचा नाही असे त्यांनी ठरवले. म्हणून ते विवाह मंडपातून पळाले. 12 वर्ष भारतभ्रमण झालं, हे सगळं झालं. आणि नंतर ते जेव्हा दक्षिण भारतात आले कृष्णाकाठी, तेव्हा त्यांनी रामाची उपासना, चाफळला राम मंदिरची स्थापना केली. तेथे अनेक मारुती मंदिराची स्थापना केली. त्यांच्या ग्रंथामध्ये असं आहे की त्यांनी 11 मारुती त्यांचे जे आहेत विशेष प्रसिद्ध आहेत. आणि ते 11 मारुती त्यांनी स्थापन केले. जे एक आपल्याला संघे शक्ती युग कलोयुगे असं जो म्हटलेला हा जो विचार आहे, म्हणजे राष्ट्र संघटित झाला पाहिजे, त्यासाठी त्यांनी रामाची उपासना, रामाचे उत्सव, हे सगळे लोकसंग्रह सुरू केले. हा दृढ विचार त्यांच्यामध्ये होता की राष्ट्र संघटित झालाच पाहिजे. आणि भवानी मातेला त्यांनी प्रार्थना केली, काय, तुझी वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. ही प्रार्थना भवानी मातेला समर्थांनी शिवरायासाठी केली. शिवरायासाठी अशी प्रार्थना कोणी पण केली नाही सज्जनगडावर. अशा प्रकारे शिवाजी महाराज आणि समर्थांचा संबंध इतका जिव्हाळा होता त्यांच्यामध्ये, इतके प्रेम होते की एका पाश्चात्य इतिहासकारांनी म्हटलं होतं की समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज शरीराने जरी 2 असले तरी त्यांची आत्मा एक आहे. इतके जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर काही दिवसांनी ते सज्जनगडावर आले. त्यांनी 3-4 दिवस तिथे सज्जनगडावर मुक्काम केला. आणि समर्थांनी निरोप देण्यासाठी समर्थ शिवाजी महाराजांना महाद्वारपर्यंत पोहोचवायला आले. असं कधी पण झालं नाही की समर्थ दरवाजापर्यंत, मोठ्या द्वारपर्यंत कोणाला पोहोचवायला आले. पण त्या दिवशी समर्थ शिवाजी महाराजांना महाद्वारपर्यंत पोहोचवायला आले. त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य उद्धव पण होता, उद्धव स्वामी पण होते. समर्थ आणि उद्धव स्वामी द्वारापाशी उभे होते आणि शिवाजी महाराज गेले. समर्थ शिवाजीच्या पाठीकडे पाहून राहिले. शिवाजी चालले आहे, पण त्याच वेळेस समर्थांच्या डोळ्यात अश्रू आले. समर्थांचा चेहरा एकदम उदास झाला. तर उद्धव स्वामी विचारतात, स्वामी काय झालं? समर्थ म्हणतात, शिवबा आता फक्त 60 दिवसपर्यंत आहे. म्हणजे त्यांना ही कल्पना होऊन गेली होती की शिवाजीचं आयुष्य जे आहे आता जाणार, फक्त 60 वर्षाचं आयुष्य आहे. अशा प्रकारे. आणि एकदा समर्थांनी शिवाजी महाराजांना जेव्हा एकदा त्यांची भेट झाली तर त्यांना विडा खायला दिला, तांबूळ. तर शिवाजी महाराजांनी विडा खाल्ला. पण शिवाजी महाराजांनी खरं म्हणजे विडा खाणं सोडलं होतं. तर समर्थ म्हणाले की शिवबा, तुम्ही तर विडा खाणं सोडलेलं आहे, मग का खाल्ला? तर शिवाजी महाराजांनी जे उत्तर दिलं ते म्हणतात, आम्ही विडा नाही खाल्ला, आम्ही प्रसाद खाल्ला. असं त्यांची श्रद्धा आपल्या गुरुवर समर्थांवरती होती.
समर्थांची आता निर्वाणाची वेळ आली. बेणास्वामी 1679मध्ये त्यांची शिष्या बेणास्वामी यांनी कीर्तन करताना समर्थांच्या चरणी प्राण ठेवला, निर्वाण घेतला. दुसऱ्या वर्षी 1680मध्ये शिवबा त्यांचा लाडका शिष्य हा म्हणजे शिवाजी महाराज यांनी देह ठेवला. अशा प्रकारे त्याच्यानंतर ते खूप खचले. त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला आणि त्यांचं वय पण चाललं होतं. त्यांना कफाचा वगैरे त्रास होत होता. ते खूप थकून गेले होते शरीराने पण. आणि त्यांनी त्यावेळेस त्यांची आपली निर्वाणाची तिथी ठरवली, माघवद्य नवमी. माघवद्य नवमी ठरवली. फक्त ही तिथी उद्धव स्वामीला माहीत होती आणि 15 दिवस आधीपासनं त्यांनी त्यांचा जो लाडका शिष्य कल्याण स्वामी होता याला सज्जनगडावरून पाठवून दिला. त्याला सांगितलं की तू डोंगावी जा आणि तिथे आश्रमाचं कार्य कर. त्याला का पाठवलं? त्याचं कारण हे होतं की समर्थांचा इतका लाडका, इतका प्रेम करणारा शिष्य होता की समर्थांना माहीत होतं की हा माझा विरह, माझा वियोग सहन करू शकणार नाही. म्हणून त्याला आधीच त्याने डोंगावी पाठवून दिलं. आणि समर्थांत आता त्या निर्वाण दिवसाकरता आता फक्त 4 दिवस राहिले. सगळे लोक जे जमले होते, कोणाला वियोग सहन होत नव्हता. पूर्ण गडावर शोककळा होती आणि समर्थांनी जेवण बंद करून दिलं होतं. लोकांच्या आग्रहास्तव, शिष्यांच्या आग्रहास्तव ते थोडंसं दूध घेत होते. शेवटी ते पलंगावरनं उठले आणि खाली बसले. खाली आसन लावून बसून गेले. रामाचं ध्यान करू लागले. शिष्याने म्हटलं, स्वामी तुम्ही वरती पलंगावर बसा ना, खाली कशाला बसले? ते काही ऐकलं नाही त्यांनी. ते खालीच बसले राहिले. खूप शिष्यांनी आग्रह केला. समर्थ म्हणतात, मला आता उठता येत नाही या, तुम्हीच मला उठवून पलंगावर बसून द्या. शिष्यांनी खूप प्रयत्न केला पण कोणालाही समर्थ उचलून तिथे पलंगावर बसवता आले नाही. अशा प्रकारे आणि सगळ्यांचे मन भरून आले होते, डोळे डबडबले होते. आता एवढा मोठा वियोग आमचे गुरु जाणार म्हणून सगळ्यांना वाईट वाटत होतं. ते सगळं पाहिल्यावर समर्थांनी शेवटला जो उपदेश दिला सगळ्यांना, ते म्हणतात, माझी काया आणि वाचा गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप सिद्ध, असता न करावा खेद भक्तजनी. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्यताची वाट गवसे लकी. असे म्हटले आणि 3 वेळा रामाचा घोष केला. श्रीराम 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 असे म्हणून समर्थ रामामध्ये विलीन झाले. माघवद्य नवमी दुपारी 12 वाजता ही वेळ. खरं म्हणजे समर्थांच्या जीवनातली 3 घटना ज्या आहेत त्या मला विशेष करून प्रभावित करतात, आवडतात आणि त्याचं महत्त्व जास्त जाणवतं. पहिली गोष्ट म्हणजे समर्थांचा जन्म आणि प्रभू श्रीरामाचा जन्म एकाच तिथीला, एकाच वेळी, म्हणजे माघ सुद्धा नवमी आणि 12 वाजता माध्यान्हकाळी प्रभू रामाचा अवतार झाला आणि तिथेच नारायणाचा जन्म झाला त्याच वेळेस. दुसरी गोष्ट त्यांच्या जीवनातली मुख्य जी आहे, वयाच्या 7व्या वर्षी नारायण एकांतात बसून, अंधारामध्ये बसून चिंता करतोय विश्वाची. आई म्हणते काय करतो? तर तो म्हणतो चिंता करतो विश्वाची. वयाच्या 7व्या वर्षीपासनं हा विश्वाची चिंता करू लागला आणि आयुष्यभर चिंता करत राहिला. तिसरी गोष्ट त्यांची जी आहे, विवाह मंडपातून पलायन. सावधान म्हटलं गुरुजींनी आणि हा नारायण जो पळाला आणि आयुष्यभर सावधान राहिला. नुसता एकटा स्वतः सावध नाही राहिला तर समाजाला त्यांनी, राष्ट्राला सावध केलं, सगळ्यांना सावध केलं. असे 3 जे प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले ते विशेष आहे. आज माघवद्य नवमी निमित्त आपण समर्थांबद्दल थोडंसं चिंतन केलं. आपल्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या या
चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.